हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 3 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये सगळ्यात आधी तर आपल्या काना आणि सखीची अनोखी वटपौर्णिमा पाहायला मिळाली. या दोघांनी एकमेकांच्या साथीने सरकारची चांगली जिरवली आणि मग त्यानंतर आला सगळ्यात मोठा ट्विस्ट. खऱ्या तेजस्विनीच्या घरापर्यंत कान्हा येऊन पोहोचलाय. कान्हा हा आपल्या गाडीत आहे. खऱ्या तेजस्विनीचं घर पहिल्या मजल्यावर आहे आणि कदाचित कान्हाला सत्य कळालंय, त्यामुळे तो येथे पोहोचलाय. खऱ्या तेजस्विनीने कान्हाला पाहिलंय, परंतु ती त्याच्यापासून लपतीये. आता तेजस्विनी का लपतीये हे कळत नाहीये. मग कान्हा आणि तेजस्विनीची भेट होणार का? सखीचा वनवास संपणार का? तिला आईचं खरं प्रेम मिळेल का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच तेजस्विनी आणि त्या बिचाऱ्या बाळाची आई या दोघी बायका एकत्र असतात आणि ही बाई विचारते, ताई तू आहेस तरी कोण? कोठून आलीयेस? आणि पेपरमध्ये तुझा फोटो का छापून आलाय? असं म्हणून ही बाई तेजस्विनीला सगळं खरं खरं सांगते की मी आज हॉस्पिटलमध्ये बाळाला घेऊन गेले होते. तेथे एक माणूस पेपर वाचत होता आणि या त्या पेपरमध्ये तुझा फोटो होता. तेजस्विनी कामत यांना शोधणाऱ्याला 2 लाख रुपयाचं बक्षीस देणार आहे, रोख बक्षीस. हे ऐकून तेजस्विनीला जबर धक्काच बसतो. ही बाई विचारते, ताई सांग ना, कोण आहेस तू आणि तुझा पेपरमध्ये फोटो का आलाय? तुला शोधण्यासाठी 2 लाख रुपयांचं बक्षीस का आहे? सांग ना, सांग मला. तेजस्विनीला जबर धक्का बसलेला असतो. मला शोधायला पेपरमध्ये फोटो आला याचा अर्थ मी जिवंत आहे हे कोणाला तरी कळलंय आणि माझ्यावर 2 लाख रुपयांचं बक्षीस आहे याचा अर्थ माझा जीव धोक्यात आहे, अशी भीती तेजस्विनीला वाटते. तेजस्विनी क्षणभर तर काहीच बोलत नाही आणि मग या बाईला म्हणते, माझा फोटो पेपरमध्ये, 2 लाखांचं बक्षीस मला शोधण्यासाठी. असं म्हणून ती चक्क या बाईसमोर हात जोडते आणि म्हणते, मी तुझ्यासमोर हात जोडते, हवं तर तुझ्या पाया पडते, पण तुला 2 लाख रुपये मिळतील या अपेक्षेने माझा पत्ता कोणाला सांगू नको, मला त्या लोकांच्या हवाली करू नको, प्लीज मी तुला विनंती करते. असं म्हणून तेजस्विनी तिला विनंती करते, तिच्यासमोर हात जोडते. पण ही बाई म्हणते, नाही ग ताई, तू कशाला हात जोडतीये, का पाया पडतीये? उलट मीच तुझ्या पाया पडायला पाहिजे. असं म्हणून ही बाई तेजस्विनीच्या पाया पडते आणि म्हणते, अगं तू माझ्या बाळाचा जीव वाचवलाय. तुझ्याकडे फक्त एकच वस्तू होती, तुझ्या नवऱ्याची शेवटची आठवण, ती सुद्धा तू मला देऊन टाकलीस. तुझं मन किती मोठं आहे आणि तुझ्यासारख्या बाईला मी कधीच त्यांच्या हवाली नाही करणार. नको काळजी करू, मी त्यांना काही नाही सांगणार. तेजस्विनीला बरं वाटतं आणि ही बाई ही अंगठी विकण्यासाठी तेथून निघून जाते. तेजस्विनी खूप घाबरलेली असते. मला कोण शोधतंय? सगळ्यांना तर असंच वाटत असेल ना की मी मेली आहे. मग कोणाला कळलं की मी जिवंत आहे आणि माझा शोध कोण घेत आहे? हाच प्रश्न तेजस्विनीला पडतो. तेजस्विनी खूप घाबरलेली असते. आता तेजस्विनीला नेमकं करायचं तरी काय? तेजस्विनीला आयुष्यभर येथेच राहायचंय की आपल्या सखीला भेटायचंय, सरकारचा बदला घ्यायचा आहे, आपल्या कुटुंबाला पुन्हा सुखात ठेवायचंय, तेच कळत नाहीये. ती जेथे आहे तेथे सुखात आहे असंच दिसतंय. आणि इकडे सरकारच्या घरी सखी या बॅगमध्ये असलेला सना नावाचा कुर्ता पाहत असते आणि ती या कुर्ताकडे प्रेमाने पाहते आणि थोड्याच वेळात ती हा कुर्ता उलगडणार आणि जर तिने हा कुर्ता उलगडला तर त्यामधील फोटोज खाली पडतील. एवढ्यात कान्हा तेथे येतो आणि सखीच्या हातातून हा कुर्ता हिसकावून घेतो. सखीला आश्चर्याचा धक्काच बसतो. कान्हाने असं का केलं हेच तिला कळत नाही. सखी रागारागाने उठून उभी राहते आणि कान्हा हा कुर्ता आपल्या पाठीमागे लपून ठेवतो. त्यातील फोटोज बऱ्यापैकी बाहेर आलेले असतात. थोड्याच वेळात ते खाली पडू शकतात. सखी विचारते, हे काय केलंस तू? दे माझा कुर्ता परत. कान्हा हा तिला काही कुर्ता परत देत नाही आणि मागे वळतो. सखी म्हणते, कान्हा माझा कुर्ता परत दे, मला हवाय तो कुर्ता. कान्हा विचार करतो, आता काय करू? जर सखी मॅडमला हा कुर्ता दिला तर त्यांना हे फोटो दिसतील आणि जर त्यांना हे फोटो दिले तर सगळं संपलं. आता कान्हा कोणत्या अर्थाने असं बोलतोय तेच कळत नाही. सगळं संपलं म्हणजे आता हे काय नवीन रहस्य आहे, एखादा नवीन लपंडाव आहे हे काही कळत नाहीये. आणि मग कान्हा हा पाठमोरा होतो. सखी कुर्ता घेण्याचा प्रयत्न करते. कान्हा तिला काही कुर्ता देत नाही. सखी विचारते, काय करतोय? दे माझा कुर्ता परत. तर कान्हा म्हणतो, अच्छा म्हणजे तुम्हाला हा कुर्ता घालायचा आहे का?
कारण तुम्ही माझ्या प्रेमात पडला आहात. दिवस रात्र माझ्याशिवाय तुम्हाला काही सुचत नाही, त्यामुळे तुम्हाला हा कुर्ता घालायचा आहे ना. कळलं, मला कळलं. म्हणजे सगळ्यांसमोर रागराग करायचा आणि असं मनातून गुपचूप गुपचूप प्रेम करायचं, हे चांगलं आहे बरं तुमचं. तर सखी चिडू म्हणते, नाही, बिलकुल नाही. अरे, तुझा विचारसुद्धा माझ्या मनाला शिवत नाही. आणि प्रेम बिम तर विसर, लांबचीच गोष्ट आहे ती. आणि तुला नसेल द्यायचा ना कुर्ता, नको देऊ. मला हा कुर्ता घालण्याची काही हौस नाही आहे. दे ठेवून त्या बॅगमध्ये कुर्ता परत. कान्हाला तर हेच हवं असतं. तो अतिप्रचंड वेगाने या बॅगमध्ये हा कुर्ता ठेवतो आणि ही बॅग या कपाटावर ठेवून देतो. म्हणजे सखीला हा कुर्ता पाहण्याची, तिच्या हातात येण्याची काही शक्यता नाही. कान्हा म्हणतो, सखी मॅडम, हे खूप चांगलं आहे तुमचं. तर सखी म्हणते, तुझं पण एक चांगलं आहे. तुला हे सगळं कसं सुचतं? कान्हा विचारतो, काय? सखी म्हणते, तेच, आता तू परशू काका आणि मीनाक्षी काकूला जे दत्तक घेण्याची आयडिया दिली ना, त्याबद्दल विचारते मी. कान्हा म्हणतो, ते होय, ते सुचतं आपल्याला. साईबाबांचा आशीर्वाद आहे ना आपल्या डोक्यावर, सगळं सुचतं आपल्याला. सखी म्हणते, कान्हा, खरंच आई बाबा होऊ शकणार नाही, आपण मुलाला जन्म देऊ शकणार नाही, त्यामुळे मीनाक्षी काकू, परशू काका खूप दुःखी होते. पण तू ही जी आयडिया त्यांना दिली ना बाळ दत्तक घेण्याची, त्यामुळे त्यांच्यात एक नवीन उमेद आली आहे. ते दोघे खूप खुश झाले आहेत आणि हे फक्त तुझ्यामुळे शक्य झालं आहे. खूप खूप थँक्यू. हे ऐकून कान्हाला आनंद होतो आणि मग सखी त्याला सांगते, कान्हा, मी तयार आहे. कान्हा विचारतो, कशासाठी? सखी म्हणते, अरे, तू सकाळी जे बोलला होतास ना, त्यासाठी. कान्हा विचारतो, म्हणजे? सखी खूप लाजते. सखीला आठवतं की सकाळी कान्हाने तिला विचारलं होतं की तुम्ही माझ्यासाठी आज वटपौर्णिमेचं व्रत ठेवणार आहात ना, वडाला फेऱ्या मारून 7 जन्मासाठी माझी बुकिंग करणार आहात ना, तुम्ही ती सगळी पूजा अर्चना करणार आहे ना. सखी म्हणते, मी त्यासाठीच तयार आहे, जे सकाळी तुम्हाला विचारलं होतं. पण कानाला काही कळतच नाही. सखी म्हणते, मी खूप विचार केला आणि मला असं वाटलं, काय हरकत आहे, मी सुद्धा करू शकते ना, तू जे म्हटला ते. कान्हाच्या सगळं डोक्यावरून जात असतं. कान्हा विचारतो, काय करणार आहात तुम्ही, ते तर सांगा. सखी चिडून विचारते, तुला खरंच आठवत नाहीये का? कान्हा म्हणतो, अहो, मला खरंच आठवत नाहीये सकाळी मी काय म्हणालो ते. तर सखी त्याला सांगते, तेच, की मी आज तुझ्यासाठी वटपौर्णिमेचं व्रत ठेवणार आहे, वडाची पूजा करणार आहे तुझ्यासाठी, 7 जन्मांसाठी तुझी बुकिंग करून घेणार आहे. हे ऐकून कान्हाला खूप आनंद होतो. कान्हा विचारतो, काय, तुम्ही माझ्यासाठी वटपौर्णिमेचं व्रत ठेवणार आहे? खरंच? कान्हा खूप खुश असतो, आनंदाने हसत असतो. काय करावं त्याला सुचतच नाही आणि मग पुढच्या क्षणी तो सखीला उचलून घेतो आणि गोल गरागरा फिरवतो आणि मग सखीला खाली ठेवतो. सखीचा विश्वासच बसत नाही की कान्हाने तिला उचलून घेतलं होतं. कान्हा म्हणतो, सखी मॅडम, मला खरंच खूप आनंद झाला आहे, खूप भारी वाटतंय. तर सखी चिडून म्हणते, तुझी हिंमत कशी झाली मला उचलून घेण्याची? जर तू पुन्हा असं केलं ना, तर मी माझा विचार बदलेल, तुझ्यासाठी पूजा करणार नाही बरं. कान्हा म्हणतो, सॉरी, मला ते खूप आनंद झाला होता ना, तो आनंद एक्सप्रेस कसा करावा तेच मला कळत नव्हतं, म्हणून मी असं केलं. खरंच सॉरी, खरंच सॉरी. सखी म्हणते, सॉरी काय, आणि मी काय तुझी बायको म्हणून करत नाही हे पूजा, मी सखी कबीर किर्लोस्कर म्हणून, तर फक्त एक पार्टनर म्हणून करतीये. सखी स्वतःला चक्क मिसेस सखी कबीर किर्लोस्कर म्हणाली. हे ऐकून कान्हाला खूप आनंद होतो आणि कान्हा विचारतो, काय म्हणालात तुम्ही आता? सखी म्हणते, कुठे काय? कान्हा म्हणतो, ते म्हणालात ना काहीतरी, मिसेस. सखी म्हणते, हो तेच, मी काय मिसेस सखी कबीर किर्लोस्कर नाहीये तुझ्यासाठी पूजा करायला वडाची. कान्हाला खूप भारी वाटतं. कान्हा म्हणतो, किती गोड वाटतंय हे, मिसेस सखी कबीर किर्लोस्कर. अरे वा, खरंच खूप छान वाटतंय. सखी म्हणते, कान्हा, तू आहे ना इम्पॉसिबल आहे, तू कधी बदलणार नाही. असं म्हणून सखी ही तिच्या कपाटाजवळ जाते, कपाटातून नाईट सूट काढते आणि कान्हाला म्हणते, चल निघ बाहेर. कान्हा विचारतो, पण का? सखी म्हणते, निघ बाहेर. कान्हा विचारतो, तेच विचारतोय, का बाहेर जाऊ? सखी त्याला आपला ड्रेस दाखवते. तर कान्हा म्हणतो, नाही नाही नाही, तुमचा ड्रेस मी घालणार नाही, मुलींचे कपडे मी कसे घालणार? सखी चिडून म्हणते, कबीर. मग कान्हा म्हणतो, अरे हो, जातो हा. असं म्हणून कान्हा रूमच्या बाहेर निघून जातो. सखी त्याच्याकडे रागारागाने पाहत असते. कान्हा परत येतो. सखी विचारते, आता काय? कान्हा म्हणतो, रूमचा दरवाजा तर लावून घ्या, चेंज करताना दरवाजा लावून घ्यायचा असतो, नाहीतर पुढच्या वेळेस व्हायचं काही. असं म्हणून कान्हा दरवाजा लावून घेतो. सखी त्याच्याकडे रागारागाने पाहते. कान्हा हा दरवाजाच्या बाहेरच उभा असतो आणि म्हणतो, सखी मॅडम, आता
तुम्ही माझ्यासाठी वटपौर्णिमेचं व्रत करायला तयार झाला आहात. सखी आतमधून हे सगळं ऐकत असते. कान्हा पुढे म्हणतो, आता तुम्ही व्रत करायला तयार झालाच आहात, तर मी सुद्धा तुमच्यासाठी इतकं छान काहीतरी करेल ना, जगातलं सगळ्यात भारी गिफ्ट तुमच्यासाठी आणेल, जे तुम्हाला खूप आवडेल. तुम्ही पाहतच राहा. हे ऐकून सखी खूप खुश होते, लाजते, स्माईल करते आणि आपल्या वॉशरूममध्ये चेंज करायला निघून जाते. आता वॉशरूममध्येच कपडे चेंज करायचे आहेत, तर कान्हाला बाहेर का काढलं देव जाणे. आणि कान्हा मात्र उद्याचा दिवस किती छान असेल, उद्या सखी माझ्यासाठी वटपौर्णिमेचं व्रत करेल, छान तयार होईल, मी तिला गिफ्ट देईल याचाच विचार करत असतो. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. एका सोनाराच्या दुकानामध्ये तीच लहान बाळाची आई, जिला तेजस्विनीने आपली सोन्याची अंगठी दिली आहे आणि हीच सोन्याची अंगठी या बाईला विकायची असते. ही बाई सोनाराच्या दुकानामध्ये येते आणि या सोनाराला सांगते, साहेब मला ही सोन्याची अंगठी विकायची आहे. ती सोनाराकडे ही अंगठी देते. हा सोनार अंगठी घेतो आणि ही अंगठी चांगली निरखून पाहतो. आता राघव कामतने तेजस्विनी कामतला दिलेली सोन्याची अंगठी म्हणजे भारीतली अंगठी असणार, चांगली वजनदार. हा सोनार ही अंगठी पाहत असतो की अंगठी खरी आहे की नाही किंवा काही खोटी आहे का. आणि ही बाई तेथे उभी असते. आता या बाईचा अवतार तर शेवटी ती गरीबच आहे, त्यामुळे चांगली साडी नाही, चांगलं दिसणं नाही आणि यावरूनच हा सोनार तिची ओळख करतो. तेवढ्यात कान्हा हा सुद्धा त्याच दुकानात पोहोचतो. तेथे दुसरा सोनार पण असतो. तो विचारतो, बोला साहेब काय दाखवू तुम्हाला. तर कान्हा त्याला सांगतो, मला पैंजण पाहायचंय माझ्या बायकोला गिफ्ट देण्यासाठी. हा सोनार म्हणतो आहे ना, आणि मग हा सोनार कान्हाला पैंजण दाखवत असतो. आणि जो पहिला सोनार असतो ज्याच्याकडे या बाईने तेजस्विनीची सोन्याची अंगठी दिली आहे, तो विचारतो, ओ बाई ही अंगठी तुझी आहे का. तर ही बाई सांगते, हो माझी आहे. कान्हा हे सगळं पाहत असतो. तर सोनार म्हणतो, खोटं बोलू नको, एवढी भारीतली अंगठी तुझ्याकडे कशी आली. चोरून आणली का, चोरी करून इथे विकायला आली का, बोल खरं खरं बोल लवकर. तर ही बाई म्हणते, नाही हो दादा माझ्या बहिणीची अंगठी आहे, मी चोरून नाही आणली आहे. तर सोनार म्हणतो, खोटं बोलू नको. हे सगळं पाहून कान्हाला खूप वाईट वाटतं. कान्हा चिडून म्हणतो, ओ दादा त्यांच्याशी या पद्धतीने का बोलताय, तुम्ही त्यांचा अपमान करताय, हे कळतंय का तुम्हाला. तर हा सोनार म्हणतो, सॉरी सर, परंतु या बाईने इतकी महागातली अंगठी आणली आहे ना, तुम्ही तिचे कपडे पहा, तिचं दिसणं पहा, या बाईकडे इतकी महागातली अंगठी असूच शकत नाही. तर कान्हा चिडून म्हणतो, तुम्ही ना आता त्यांचा खूप मोठा अपमान करताय. एखाद्याच्या दिसण्यावरून, त्याच्या कपड्यावरून तुम्ही त्याची किंमत करणार आहात का. अहो ती बाई स्वतःची सोन्याची अंगठी विकायला आली आहे, याचा अर्थ ती अडचणीत आहे. आणि एकतर बायका स्वतःचे सोन्याचे दागिने विकतच नाही, करतात. आणि जर एखादी बाई स्वतःचे सोन्याचे दागिने विकत असेल तर तिला काहीतरी अडचण आहे, ती दुःखात आहे. आणि दुःखात असताना कुणी काय तयार होऊन मेकअप करून येईल का. तुम्हाला एवढी साधी गोष्ट कळत नाही का. आणि तुम्ही हे खूप चुकीचं करताय. ग्राहक हा तुमच्यासाठी देव असतो आणि एखाद्याचे कपडे, एखाद्याचं दिसणं याला जज करून तुम्ही त्यांचा असा अपमान करू शकत नाही, त्यांची किंमत करू शकत नाही. हे ऐकून हा सोनारला सुद्धा त्याची चूक समजते आणि हा सोनार कान्हाला सॉरी म्हणतो, सॉरी सर, सॉरी ताई. आणि मग हा सोनार ही सोन्याची अंगठी मोजतो. तर त्याचं वजन जवळपास 1 तोळा 300 ग्रॅम भरतं. आणि मग सध्याच्या किमतीनुसार हा सोनार या बाईला पैसे देऊन टाकतो. पैसे पाहून ही बाई खूप खुश होते आणि कान्हाला म्हणते, थँक्यू दादा. कान्हा म्हणतो, इट्स ओके. आणि ही बाई तेथून निघून जाते. मग जो दुसरा सोनार असतो तो कान्हाला पैंजण दाखवतो आणि म्हणतो, सर हे पैंजण आहेत आपल्याकडे. कान्हा सगळ्यात पहिलं पैंजण घेऊन पाहतो आणि त्याच वेळेस चक्क सखी त्याच्या समोर येते. आता काही खरोखरची सखी तेथे आलेली नाहीये, तर हा कान्हाचा भास आहे. कान्हा सखीला हे पहिलं पैंजण दाखवतो आणि विचारतो, कसं आहे, म्हणजे असं इशाऱ्याने विचारतो, आवडलं का. तर सखी त्याला इशारा करूनच सांगते, नाही नाही एवढं छान नाही आहे, मला नाही आवडलं आहे. आणि हा जो सोनार असतो, जो कान्हाला हे सगळं पैंजण दाखवत असतो, तो कान्हाकडे आश्चर्याने पाहतो की कान्हा इकडे हवेत कुठे एक्सप्रेशन देतोय, तिकडे हवेत कोणाकडे पाहतोय. आणि पहिला सोनारसुद्धा हे पाहत असतो. हे दोघे सोनार एकमेकांकडे पाहतात आणि विचार करतात, या माणसाचं हे काय सुरू आहे. मग कान्हा पहिलं पैंजण ठेवून देतो, दुसरं पैंजण सखीला दाखवतो, पण सखीला हे पैंजणसुद्धा काही आवडत नाही. मग कान्हा दुसरं पैंजण ठेवतो, तिसरं पैंजण काढतो. हे 2 सोनार त्याच्याकडे आश्चर्याने पाहतच असतात. कान्हा तिसरं पैंजण दाखवतो, सखीला ते पण आवडत नाही. मग कान्हा चौथं पैंजण दाखवतो,
सखी म्हणते, हे तर मला बिलकुल आवडलं नाही, किती वाईट आहे हे. म्हणजे सखीला कोणतंच पैंजण आवडलेलं नसतं. कान्हा म्हणतो, याच्यापेक्षा काही वेगळं आहे का आपल्याकडे?" सोनार म्हणतो, "हो आहे ना." मग सोनार कान्हाला सोन्याचं पैंजण दाखवतो आणि नॉर्मल पैंजणांपेक्षा त्याची डिझाईनसुद्धा खूप वेगळी असते. कान्हाला सुद्धा हे खूप आवडतं आणि कान्हा सखीला दाखवतो. "आता हे आवडलं का?" सखी खूप लाजते, हसते आणि म्हणते, "हो आवडलंय." कान्हा या सोनाराला म्हणतो, "हे पॅक करून द्या, हे आवडले आम्हाला दोघांना." सोनार हो म्हणतो आणि पॅक करून बिल करायला सांगतो आणि कान्हाने आता जे काही केलंय ते पाहून तो त्याला विचारतो, "सर, तुम्ही घरी नीट जाल ना?" तर कान्हा म्हणतो, "हो जाईल ना, पण तुम्ही असं कशाला विचारताय?" हा सोनार म्हणतो, "नाही नाही, असंच तुमची काळजी वाटली म्हणून असं नॉर्मल विचारलं." कान्हा म्हणतो, "खूप छान, खरंच तुमच्यासारख्या माणसाने, व्यावसायिकाने ग्राहकांची अशी काळजी घ्यायला पाहिजे. पण आता तुम्ही ज्या बाईशी जे वागले ना, ते मला आवडलेलं नाही आहे. एकाशी असं वागायचं, एकाशी तसं वागायचं, असं करू नये. सगळे ग्राहक समानच असतात, त्यांच्याशी समानच वागायचं." हा सोनार म्हणतो, "हो सर, यानंतर आम्ही नक्की याकडे लक्ष ठेवू." सोनार कान्हाची ऑर्डर पॅक करत असतो आणि कान्हा मात्र खूप खुश असतो. सखीसाठी छान पैंजण भेटलं, सखीला ते नक्कीच आवडेल, सखी खुश होईल असा विचार करून कान्हासुद्धा खुश होतो. आणि इकडे सरकारच्या घरी सखीची वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी सुरू असते. सखी ही अतिशय सुंदर साडी नेसून तयार असते आणि मग ती दागिने घालत असते आणि बॅकग्राऊंडमध्ये वटपौर्णिमेचं सुंदर गाणं सुरू होतं. सखी सगळ्यात आधी गळ्यात एक मोठा नेकलेस घालते, ज्यामुळे तिचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसतं. मग त्यानंतर सखी एक छोटासा हार घालते आणि मग त्यानंतर तिच्या कानातील जे सोन्याचे असतात ते घालते. आता स्त्रियांना वटपौर्णिमेच्या दिवशी नटण्याची किती आवड असते हे तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे आणि सखी त्यानुसारच आपली सगळी तयारी करत असते. हा सीन विशेषतः स्त्रियांना खूप आवडेल. सखी एकदम डिटेलमध्ये एक एक दागिने घालत असते. ते क्लोजअप्स असतात, ज्यात दागिने कसे आहेत, डिझाईन काय आहे, हे सगळं स्पष्ट दिसतं. सखी कानातले घालते आणि मग त्यानंतर हातात बांगड्या घालते आणि हातात बांगड्या घालून झाल्यानंतर सर्वात सुंदर असा दागिना म्हणजे नाकातली नथ. नाकातील नथ घातल्यावर सखीचं सौंदर्य हे आणखीनच खुलून दिसतं आणि सखी नाकात नथ घालते. सखीचा शृंगार, साज शृंगार हा पूर्ण झालेला असतो आणि ती अतिशय सुंदर दिसत असते. कान्हा माझ्याकडे पाहील तर त्यालासुद्धा मी नक्कीच आवडेल असा विचार करून सखी खूप खुश होते आणि स्वतःला आरशात न्याहाळत बसते. आणि इकडे हॉलमध्ये परशुराम आणि मीनाक्षी हे दोघेसुद्धा वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी तयार झालेले असतात आणि परशुरामने पूजेची थाळी बनवलेली असते आणि तो ही थाळी तयार करून घेऊन येतो आणि म्हणतो, "मीनाक्षी, हे घे." तर मीनाक्षी विचारते, "अहो, तुम्ही ही थाळी का बनवलीत?" तर परशुराम म्हणतो, "आता तुम्ही बायका दिवसभर आमच्यासाठी उपवास ठेवतात, मग आम्ही पूजेची थाळीसुद्धा नाही बनवू शकत का?" मीनाक्षी खूप खुश होते. परशुराम म्हणतो, "चल, आपण पूजा करायला जाऊया." आणि तेवढ्यात सरकार घरी परत येते. सरकार या दोघांना पाहते. हे दोघे चांगलेच घाबरतात. सरकार विचारते, "कोठे? मीनाक्षी, परशू, कोठे चाललाय?" सरकारसमोर काही बोलण्याची या दोघांची हिंमत नसते. दोघेही गप्प बसतात. सरकार विचारते, "सांगितलेलं ऐकू येत नाही का? कोठे चाललाय?" परशुराम घाबरत सांगतो, "वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी." तर सरकार विचारते, "वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी घरची सगळी कामं आवरलीत का?" हे दोघे नाही म्हणतात. सरकार चिडून म्हणते, "मग काय तुमचा बाप ही कामं करणार का?" परशुराम आणि मीनाक्षीला वाईट वाटतं. सरकार मीनाक्षीला जाब विचारते, "मीनाक्षी, स्वयंपाक कोण करणार? तू बाहेर पूजेला गेल्यावर मी काय येथे उपाशी राहायचं? चल, आधी स्वयंपाक बनव." आणि याआधी तर मी तुला कधी वटपौर्णिमेची पूजा करताना नाही पाहिलं. मग आता काय नवऱ्यावर जास्त प्रेम आलं की काय? नवरा तुझा बाप होऊ शकत नाही म्हणून जास्तच प्रेम लुटवतीये. काही गरज नाहीये. चल, घरची कामं कर. आणि तेवढ्यात सखी तेथे येते आणि सखी म्हणते, "सरकार, तुम्ही हा जो वटपौर्णिमेच्या पूजेचा अपमान करताय ना, ती आपली संस्कृती आहे, हे लक्षात ठेवा. पण तुम्हाला ते काय कळणार? कारण संस्कृती, संस्कार या गोष्टी तुमच्या डिक्शनरीमध्ये तर नाही आहे." सरकार तोंड वाकडं करते आणि सखी तिला वटपौर्णिमेचं महत्त्व समजावून सांगते आणि ती सरकारला सांगते, "सरकार, वटपौर्णिमा का साजरी केली जाते? कारण याच दिवशी सावित्रीने आपल्या नवऱ्याचे, सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले होते
आणि ही फक्त एक पुराणातली गोष्ट नाही आहे, तर हे सत्य आहे. हे त्या गोष्टीचं द्योतक आहे की एक स्त्रीने ठरवलं तर ती काय करू शकते. एक स्त्री यमाकडून आपल्या नवऱ्याचे प्राणसुद्धा परत आणू शकते. हे सत्य या कथेतून दाखवून दिलं गेलं आहे. आणि या जगात हजारो अडचणी येत असतात, परंतु स्त्रीच असते जी प्रत्येक अडचणींसमोर ठाण मांडून उभी राहते, घट्ट पाय रोवून उभी राहते आणि प्रत्येक अडचणीला मागे सारते. सरकारला वाटतं काय लेक्चर देते सकाळी सकाळी. सखी म्हणते, आणि राहिला प्रश्न वडाचा, तर वड हा शेकडो वर्ष जगणारा वृक्ष आहे. आणि ऊन असो, पाऊस असो, वादळ असो, वड हा आपल्या जागेवर उभा असतो. त्याला पाडण्याची हिंमत कोणत्याही वादळात, पावसात किंवा उन्हात नसते. तसंच स्त्रीसुद्धा आपल्या नवऱ्याची पाठीशी अशीच खंबीरपणे उभी राहते. आणि जोपर्यंत एक स्त्री आपल्या नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी ना, तोपर्यंत त्या नवऱ्याला कोणाची हात लावण्याची हिंमत होत नाही. म्हणून स्त्रिया दरवर्षी या पूजा करतात, वटपौर्णिमेचं व्रत करतात. सखी गप्प बसते. सरकार विचारते, झालं, संपलं? मला वाटलं अजून संध्याकाळपर्यंत चालेल. देवा, बरं झालं संपलं बरं. सरकार सखीची चांगली टर उडवते आणि सखीला म्हणते, तुला काय करायचं ते कर ना, मी तुला अडवलंच नाहीये, पण मीनाक्षी या पूजेला जाणार नाही. तर सखी उत्तर देते, मीनाक्षी काकू माझ्याबरोबर या पूजेला येणार, मी पण पाहते कोण त्यांना अडवता येते. तर सरकार म्हणते, ओके असं आहे का, ठीक आहे, मीनाक्षी येईल तुझ्याबरोबर, पण कमीत कमी मीनाक्षीचा नवरा परशू तिच्याबरोबर लॉयल आहे, तुझ्या नवऱ्यासारखा नाही आहे. तुझा नवरा तर एक नंबरचा फ्रॉड आहे, फ्रॉड. आणि तू त्याच्यासाठी हे करणार आहे का, 7 जन्म हाच नवरा, वडाभोवती भवरा. अगं, याला हिप्पोक्रेसी म्हणतात. 2 फेसेस, 2 तोंडी, एक नंबरची 2 तोंडी आहेस तू. जाऊ दे, दे सोडून, तुला काय करायचं ते कर, परंतु यावरून कळून येतं की तू कशी आहेस आणि तुझे 2 फेसेस आहेत. मला एक बोलायचं मी किती वाईट आहे आणि स्वतः मात्र त्या नंबर 1 फ्रॉड कान्हासाठी पूजा करायची, हो की नाही? जा आता, करा वडाभोवती चक्रा, नवरा माझा भवरा. आणि तेवढ्यात कान्हा तेथे येतो आणि म्हणतो, सरकार, तुम्हाला कुणी सांगितलं की आम्ही या पद्धतीने पूजा करणार आहोत? आम्ही सणा आहोत, सणा, आणि सणाचं सगळं वेगळं असतं. सरकार असे एक्सप्रेशन देते आणि मग कान्हा त्याच्या खिशातून पैंजणांचा बॉक्स काढतो. हे पाहून सखी आणि सरकार दोघांना आश्चर्य वाटतं. कान्हा सखीला हे पैंजण दाखवतो. हे सोन्याचं युनिक पैंजण पाहून सखीला खूप आनंद होतो, तर सरकारला मोठा धक्काच बसतो. कान्हा सरकारला डोळे दाखवतो आणि मग जमिनीवर बसतो. सखीला आपल्या गुडघ्यावर पाय ठेवायला सांगतो आणि सखीच्या पायामध्ये हे पैंजण बांधतो. आता प्रत्येक मुलीला सोनं वगैरे आवडतच असतं, त्यामुळे तू माझा नवरा नाही म्हणणारी सखीसुद्धा हे पैंजण पाहून खूप खुश होते. कान्हाकडे प्रेमाने पाहू लागते. कान्हासुद्धा तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो. या दोघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो आणि हा आनंद पाहून सरकारची मात्र चांगली जिरते. सरकारचा खूप जळफाट होतो. मीनाक्षी आणि परशुरामसुद्धा खुश असतात. मग कान्हा सखीला म्हणतो, आता दुसरा पाय. मग सखी दुसरा पाय त्याच्या पायावर ठेवते आणि कान्हा तिच्या दुसऱ्या पायातसुद्धा हे पैंजण घालतो. आणि मग बॅकग्राऊंडमध्ये तुझे नि माझे म्हणजेच या मालिकेचे शीर्षक गीत सुरू होतं. हे शीर्षक गीतसुद्धा खूप भारी आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कान्हा सखी हे दोघे एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात आणि सखी कान्हावर पूर्ण फिदा झालेली असते. म्हणजे कान्हा उगाचच इतके दिवस सखीच्या मागे मागे करत होता. सखीला 1-2 सोन्याचे दागिने दिले असते तर सखीने त्याला केव्हाच माफ केलं असतं, एवढं मात्र खरं. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड येथेच संपतो. लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. सखी आणि कान्हा या दोघांची ही जी जुगलबंदी आहे, दोघांची पहिली वटपौर्णिमा आहे, ती पाहायला खरंच खूप मजा आली. त्यात तेजस्विनी ही आता मालिकेत ॲक्टिव्ह झाली आहे, पुन्हा पुन्हा दिसतीये. याचा अर्थ आता तेजस्विनीची एंट्रीसुद्धा लवकरच होईल असं दिसतंय. आणि ज्या दिवशी ही एंट्री होईल त्या दिवशी सखी आणि कान्हाच्या आयुष्यात सुखाचे चांदणे आणि सरकारच्या आयुष्यात काळाकुट्ट अंधार होईल, एवढं मात्र नक्की. फ्रेंड्स, या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर लपंडाव मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी
एका अनाथ आश्रमात कॉल करेल आणि त्यांना सांगेल की माझ्या काका काकूला एक बाळ दत्तक घ्यायचं आहे. ही बाई म्हणेल, खूप चांगला निर्णय घेतलाय त्यांनी, तुम्ही उद्या येथे या. सखी खूप खुश होईल आणि म्हणेल, उद्या काका आणि काकूच्या आयुष्यात सुखाचा एक नवीन दरवाजा ओपन होणार आहे, त्यांच्या आयुष्यात सुख येणार आहे. परंतु सरकार हे सगळं लपून ऐकणार आणि म्हणणार, सखी त्यांच्या आयुष्यात सुखाचा दरवाजा नाही तर दुःखाचा दरवाजा उघडणार आहे. म्हणजे नक्कीच सरकार या अनाथ आश्रमात जाईल, तेथे या बाईला धमकी देईल, नाहीतर परशु मीनाक्षीबद्दल काहीतरी वाईट साईड सांगेल, ज्यामुळे हे अनाथ आश्रम परशु आणि मीनाक्षीला बाळ देण्यास नकार देईल आणि जगामध्ये हे एकमेव अनाथ आश्रम असेल. त्यानंतर परशु आणि मीनाक्षी अनाथ आश्रमातून बाळ दत्तक घेण्याचा विचार सोडून देतील. असंच काहीतरी पुढे घडेल. परंतु सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे तेजस्विनीबद्दल. तेजस्विनी ज्या कन्स्ट्रक्शन साईटवर राहते त्या कन्स्ट्रक्शन साईटवर चक्क कान्हा पोहोचणार आणि तेजस्विनी कान्हाला पाहणार की कान्हा येथे आलाय, पण तेजस्विनी लपून बसेल. कान्हाला तिला दिसायचं नाहीये किंवा कान्हाला भेटायचं नाहीये, मी जिवंत आहे हे कान्हाला सांगायचं नाहीये. आता तेजस्विनीला एवढं तर कळून चुकलंय की कान्हा सखीचा नवरा आहे आणि कान्हा खूप चांगला मुलगा आहे. त्यानंतर कान्हा कबीर हे जेव्हा घडलं तेव्हा तेजस्विनी नव्हती, त्यामुळे तिला अनेक गोष्टी माहीत नाहीये. मग तरीसुद्धा तेजस्विनी का लपतीये, ती कान्हासमोर का येत नाहीये हे कळत नाहीये. कान्हा तेथे का पोहोचला, कसा पोहोचला हे सुद्धा माहिती नाहीये. कान्हा हा तेजस्विनीला शोधणार का, तेजस्विनी त्याच्यासमोर जाईल का, हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, आवडला ना आजचा एपिसोड, नक्कीच कमेंट करून सांगा आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.